नमस्कार. हालो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्यविषयी चर्चा करणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे कोविड आणि हृदयविकार. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर अनिल पोतदार. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर पोतदार यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर अनिल पोतदार यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर हे हृदयविकार तज्ञ आहेत. परिसोहा फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेडचे ते संस्थापक आहेत. औरंगाबाद आणि मुंबईमधून त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. त्याचबरोबर गेल्या 20 वर्षांपासून ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर पोतदार हे सध्या घाटकोपर आणि चेंबूर इथे आपली रुग्णसेवा बजावतात. हाताच्या धमनींमधून अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चला तर आज आपण कोविड आणि हृदयविकार या विषयावर विस्तृत चर्चा करूयात डॉक्टरांशी. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर खरं तर कोविड गेल्या 1.5 वर्षांपासून आपण ह्या सगळ्या संकटाचा सामना करतोय. आता थोडंसं प्रमाण जे आहे हृदय म्हणजे रुग्णांचं ते फार कमी होत चाललेलं आहे. मात्र तरी देखील आपल्याला काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की पोस्ट कोविड जास्त सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात, जास्त त्रास जाणवायला लागतो. आणि यामध्ये आपण खास करून विचार केला तर जे डायबिटीसचे पेशंट्स आहेत त्यांना जास्त ह्या पोस्ट कोविडचा जास्त त्रास जाणवतोय. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कोविड आणि हृदयविकार आज आपण खरं तर विषय घेतलेला आहे. तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला हाच पहिला प्रश्न विचारायचा आहे. कोविड आणि हृदयाशी काही संबंध आहे का, तर त्याबद्दल काय सांगाल? हो, कोविड आणि हृदय विकार ह्याचा जवळचा संबंध आहे. कोविड होणे हे एक इन्फेक्शन हे कुणालाही होऊ शकतं, त्याच्यासाठी हृदयविकार असण्याची गरज नाही. पण ज्यांना हृदयविकार आहे त्यांना जर कोविड झाला तर त्यांना जास्त त्रास होतो. कशामुळे? कारण त्यांच्या हृदयाची गती वाढते, त्यांचा ऑक्सिजन सप्लाय कमी होतो आणि हृदयावर लोड येतो. त्यामुळे ज्यांना हृदयविकार आहे अशा पेशंट्सना कोविडपासून जास्त धोका संभवतो. म्हणून कोविड आणि हृदयविकाराचा जवळचा संबंध आलेला आहे. बरोबर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे कोविड काय करतं की एक प्रकारे इन्फ्लमेशन पूर्ण शरीरामध्ये पूर्णपणे इन्फ्लमेशन करतं. त्यामुळं इन्फ्लमेशन म्हणजे बेसिकली स्वेलिंग येणे किंवा तो पार्ट रेड होणे, अशा म्हणजे एक आपण ज्याला जखम जशी हे होते की लाल होते तशा तऱ्हेचं सगळ्या शरीरामध्ये होऊ शकतं. आणि त्यामुळं काय होतं की ज्या हृदयाच्या म्हणजे जे पेशंट्स आहेत हृदयविकाराने जे त्रस्त आहेत किंवा ज्यांचे स्टेबल पण आहेत म्हणजे जे आहे त्यांना ब्लॉकेजेस पण त्यांची काही ट्रीटमेंट झालेली आहे, अशा पेशंट्सना सुद्धा त्याच्यामुळं त्या इन्फ्लमेशनमुळं ते ब्लॉकेज फुटण्याची शक्यता निर्माण होते आणि अटॅक येण्याचा संभव वाढतो. ही गोष्ट ऑब्झर्व झालेली आहे कोविडमध्ये इन्फ्लमेशनमुळं बेसिकली. कारण त्या इन्फेक्शनमुळं कोविडच्या इन्फ्लमेटरी रिॲक्शन सगळ्या बॉडीमध्ये पसरते आणि त्यामुळे हृदयाच्या पेशंट्सना जास्त त्रास होण्याची शक्यता संभवते. खास करून जे पेशंट आहेत आता कोविडने ग्रस्त आहेत, ज्यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत, त्यांना ह्या सगळ्याचा कसा परिणाम होतोय, त्यांच्या हार्टवरती कसा परिणाम होतोय त्याबद्दल काय सांगाल? हो, तर बेसिकली ज्यांना आता कोविड सगळ्यांनाच होतो, ज्यांना इन्फेक्शन झालंय त्यांना. पण यातनं बरेच जण नीट होतात. आपण बघितलं की नियरली 95% 97% लोकांमध्ये आपल्याला रिकव्हरी रेट सापडतो. बरोबर. पण काही जे लोक जे लाईक 2 ते 3% लोक आहेत ज्यांना प्रॉब्लेम येतो त्यांच्यामध्ये हार्ट डिसीजेस हा एक कॉमन सबसेट आहे. त्यामध्ये काय होतं की मेनली ऑक्सिजनची लेवल कमी होणे आणि नंतर हृदयाची गती वाढणे, ताप येणे किंवा शरीरामध्ये सगळं हे जे इन्फ्लमेशन असतं त्याच्यामुळे हृदयाची गती वाढते, त्यामुळं हार्टवर लोड येतो. आणि जेव्हा हार्टवर लोड येतो तेव्हा मग ज्यांना हार्टचे हृदयाचे विकार आहेत त्यांना त्याचा त्रास होतो. तो होऊ नये म्हणून मग त्यांच्या ज्या काही गोळ्या चालू असतात ते जर ते रेग्युलर घेत असतील आणि त्याची जर ते काळजी घेत असतील तर मग त्यांना याच्यातनं एवढा त्रास होत नाही. यातनं ते सुखरूपपणे बाहेर पडू शकतात. पण ज्यांना जे त्या ट्रीटमेंटवर नाहीत त्यांना थोडा त्रास होतो. आणि वेगवेगळ्या प्रकारे कोविड हार्टला अफेक्ट करतं. कधी कधी ब्लॉकेजेस असतात, ज्यांना ब्लॉकेजेस असतात ते ब्लॉकेज फुटण्याची शक्यता निर्माण येऊन अटॅक येण्याची शक्यता निर्माण होते. काही लोकांमध्ये आम्ही यावेळी बऱ्याच वेळा बघितलंय की यंग लोक आहेत त्यांना त्यांचे हृदय हार्ट फेल्युअरमध्ये जातात ते, कारण हृदयाची साईज वाढते आणि त्याचं पंपिंग कमी होतं हृदयाचं. असं आम्ही खूप यंगस्टर्समध्ये, यंग गर्ल्समध्ये
जास्त बघितलं आहे मी ॲक्च्युली. आणि इवन यंग बॉईजमध्ये पण सापडत आहे. पण ह्याचं चांगली गोष्ट अशी आहे की रिकव्हरी चांगली आहे याच्यातनं. रिकव्हरी रेट चांगला आहे. हा एक चांगली गोष्ट आहे. लवकर लक्षात आलं तर कधी रिकव्हरी रेट चांगला असतो. आणि काही काही प्रिकॉशन्स जे आपले कोविडमध्ये आहेत, जरी घरी बसून जरी ट्रीटमेंट चालू असेल किंवा काही असेल तरी ऑक्सिजन लेवल बघत राहणे, अडिक्वेट रेस्ट घेणे, हायड्रेशन नेहमी ठेवणे, प्रॉपर हायड्रेशन ठेवणे, ह्या गोष्टी पाळल्या तर ह्याच्यातनं सुखरूपपणे बाहेर पडू शकतात. बरोबर आहे. अर्थात आत्तापर्यंत अनेक जण ह्याच्यातून सुखरूपपणे बाहेर पडलेली आहेत. मात्र जेव्हा आपण दुसऱ्या लाटेचा विचार करतो तेव्हा तरुणांना सगळ्यात जास्त इफेक्ट ह्या दुसऱ्या लाटेमुळे झालेला आहे. अनेक जण अर्थातच आपण पाहिलं की त्यांची डेथ पण झाली आहे, पण मात्र अनेक जण याच्यातून बचावले देखील आहेत. मग जेव्हा एखाद्या व्यक्तीला हार्टचा काहीतरी आधीपासून इश्यू असेल आणि त्यांना कोविड झाला असेल तर काही जास्त धोका असतो का हार्टला, तर त्याबद्दल काय सांगाल? हो, हार्टचं आता आपण बघितलं की जसं ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना जास्त धोका उद्भवतो, कारण ह्या गोष्टीमुळे की हृदयाची गती वाढते, त्यांचं इन्फ्लेमेशन होतं. सगळीकडे बेसिकली काय होतं की आपल्या ज्या धमन्या किंवा रक्तवाहिन्या आहेत या रक्तवाहिन्यामध्ये पण इन्फ्लेमेशन होतं साईड. त्यामुळे त्याच्यामध्ये क्लॉट्स होण्याची संभावना जास्त निर्माण होते. त्यामुळं अटॅक येण्याची शक्यता किंवा कुठेही क्लॉट्स येतात, पायामध्ये क्लॉट्स येतात किंवा ब्रेनमध्ये क्लॉट येतात किंवा कुठेही क्लॉट येण्याची संभावना तयार होते. त्यामुळं की त्यांची जी आणि हार्ट फेल ज्यांना आहे, ऑलरेडी ज्यांचं पंपिंग कमी आहे हार्टचं, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं लोड येतं ह्या सगळ्या प्रकाराचं. त्यामुळे ते जास्त हार्ट फेल्युअरमध्ये जाऊ शकतात जरी ते स्टेबल असतील तरी पण. म्हणून त्या लोकांनी सुद्धा काळजी घेणं आवश्यक असतं. बेसिकली डॉक्टरांना व्हिजिट करणे किंवा आहे त्या गोळ्या व्यवस्थित घेणे, बंद करणे, आणि काहीही सिम्पटम्स जास्त काही वाटले तर त्यानुसार सल्ला घेणे डॉक्टरांचा, त्यांच्या संपर्कात राहणे, ह्या गोष्टी फार आवश्यक आहेत. बरोबर. पण ह्या सगळ्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये आपण पाहिलं तर एकदा कोविड झाला तर एक प्रकारची मानसिक अवस्था आपली बदलत जाते. आपण खूप घाबरत असतो. तर ह्यामध्ये आपण विचार केला तर महिलांमध्ये आपण पाहिलं तर महिलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण तसं पाहिलं तर पुरुषांपेक्षा कमी आहे. पण तरी देखील ह्या सगळ्यामुळे त्यांच्यावरती देखील मनावरती परिणाम झाला आणि हार्टचे पेशंट महिलांमध्ये हार्टचं जे प्रमाण आहे ते वाढू लागलेलं आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? हो, स्पेशली ज्याला आपण म्हणतो की हार्ट फेल्युअर जे आम्ही बघितलं आहे कोविडमध्ये, ते महिलांमध्ये जरा जास्त आढळले आपल्याला. आणि दुसरी गोष्ट काय की महिलांमध्ये आणि सगळ्यांना घरी बसायला लागतं, पुढे एक्सरसाइज नाही आहे, आणि महिलांना बऱ्याच फ्रंटवर काम करायला लागतं ऑफिसवर, किंवा जसं की घरी बसून पण त्यांना ऑफिस वर्क आणि घरचं काम, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना असतात. त्यामुळे स्ट्रेस लेवल्स खूप जास्त आहेत. आणि स्ट्रेस लेवल्स जास्त असल्यामुळं महिलांमध्ये सुद्धा खूप जास्त प्रकारे हा कोविडने अफेक्ट केलेला आहे त्यांना. आणि स्पेशली सायकी ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या मानसिक तणाव हा खूप वाढलेला आहे. आणि खूप महिला आहेत ज्यांना की डिप्रेशन आहे किंवा एन्झायटी आहे, अशा प्रकारे स्ट्रेस डिसऑर्डर्स म्हणतो आपण, तशा प्रकारे स्ट्रेस डिसऑर्डर्स झालेले आहेत. आणि हे खूप जाणणं गरजेचं आहे, ज्यामुळे की एक फॅमिली सपोर्ट व्यवस्थित ठेवणे, सपोर्ट करणे एकमेकांना, किंवा आपल्या नातेवाईकांशी बोलत राहणे, ज्यांना गरज आहे त्यांच्याशी, आणि संपर्कात राहणे, एकमेकाशी विचारपूस करत राहणे, एकमेकांचे कारण नसताना सुद्धा बोलत राहणे सुद्धा आवश्यक आहे. कारण एकटेपणा जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे. आणि यंगस्टर्समध्ये हा एकटेपणा खूपच डिप्रेशनमध्ये नेत आहे लोकांना. त्यामुळं वी शुड बी केअरफुल त्या बाबतीत. बरोबर. अर्थातच आत्ता तुम्ही म्हणालात तसं की ह्या कोविडच्या काळामध्ये तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव झालीच, मात्र ह्या आधी देखील खरं तर प्रत्येकाला ही जाणीव होतीच, किंवा हे असे आजार होते म्हणजे खास करून हृदयविकारासंदर्भातले. मात्र कोविड नंतर ह्या आजारांचं जे प्रमाण आहे ते थोड्याशा प्रमाणात वाढलेलं आहे का, किंवा कोविड नंतर हार्टवरती जास्त प्रेशर येतंय, कारण की एक प्रकारची भीती मनामध्ये दडलेली आहे की आपल्याला कोविड झाला तर काय होईल, किंवा कोविड झाल्यानंतरचे काही पोस्ट जे काही त्रास आहेत, गेले 6 महिने आपण बघतो की त्रास होत असतात, श्वसनाचे त्रास असतील किंवा इतरही काही त्रास असतील, तर त्याबद्दल काय सांगाल? हो, स्पेशली पोस्ट कोविड आपण म्हणू की पोस्ट कोविडमध्ये चेकअप करणे कार्डिओलॉजिस्टकडे किंवा तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन प्रॉपर चेकअप करणे, कारण बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतात. बऱ्याच जणांची हृदयाची गती कारण नसताना वाढलेली असते, बऱ्याच जणांचं ब्लड प्रेशर कारण नसताना कमी झालेलं असतं,
आणि काहींच्या डोसेजेसमध्ये पूर्णपणे बदलाव करायला लागतो. काही तपासण्या करायला लागतात परत की बघण्यासाठी, कारण कोविडने बरेचसे फेरफार केलेले असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघणं फार आवश्यक आहे. एक प्रकारे ज्याला आपण फॉलोअप्स म्हणतो ते करणं आवश्यक आहे. आणि मेंटल हेल्थ तर सगळ्यात महत्त्वाची. फिजिकली ॲक्टिव्ह राहणं अतिशय आवश्यक आहे. हेल्दी डाएट हे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी पाळणं ह्या. आणि बेसिकली पोस्ट कोविड खूप लंग्स इश्यूज आर मोर ॲक्च्युअली. लंग्स इश्यूजनी बरेच पेशंट्स अजूनही येत आहेत आणि ज्यांना सिव्हिअर कोविड होता त्यांना तो त्रास चालूच राहतो बऱ्याच वेळा. पण हार्ट पण बघणं आवश्यक आहे. सगळ्याच ऑर्गनला पुन्हा एका तऱ्हेनं काही जरी सिम्पटम्स असतील तरी त्याला लवकर रिपोर्ट करणे, ह्या गोष्टी पाळणं आवश्यक आहे. बरोबर. आत्ता तुम्ही खरं तर म्हणालात की आपली जी लाईफस्टाईल आहे ती थोडीशी बदललेली आहे. ती थोडीशी बदलल्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टींचा सामना करावा लागतो. मात्र ह्या कोविडच्या काळामध्ये गेले 1.5 वर्ष आपण पाहिलं तर आपण बऱ्यापैकी घरात आहोत, वर्क फ्रॉम होम आहोत आणि या लॉकडाऊनमुळे आपल्याला घरीच सगळं करावं लागतंय. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण हेल्थचा विचार करतो तेव्हा आपलं घरातलं सकस अन्न घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. तर आपली लाईफस्टाईल ही कशी असायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला हार्टचे कुठलेच संबंधित आजार व्हायला नाही पाहिजे? बरोबर. फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. की मी म्हणतो की एक प्रिव्हेन्शन आपण जे म्हणतो की हार्ट अटॅक न येणे किंवा हार्टचे डिसीजेस न होणे, यासाठी एक प्रिव्हेन्शन जर आपण बघायला गेलो तर एक 100% प्रिव्हेन्शन आपण जर गृहीत धरलं तर त्यामध्ये 60% भाग हा एक्सरसाइज येतो. 20% हे तुमचं खाणं पिणं किंवा प्रिकॉशन्स येतात आणि 20% जर तुमच्या काही गोळ्या चालू असतील तर त्या व्यवस्थित घेणे असंच. हा 60% भाग आपण विसरून जातो आणि आपण बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देतो. आता आपण बरेच जण म्हणतात की आता आमचं एक्सरसाइज पूर्णपणे बंद आहे. का बंद आहे? बाहेर जायला होत नाही, कुठे सगळे लॉकडाऊन असल्यामुळे जिम्स आर क्लोज्ड. पण मी म्हणेल की तुम्हाला जर झोपेसाठी मॅट टाकण्यासाठी जर जागा तुमच्याकडे असेल घरी तर तुम्ही कम्प्लिटली ॲक्टिव्ह राहू शकता. तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता, तुम्ही सिटअप्स करू शकता, पुशअप्स करू शकता, जम्पिंग करू शकता, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करू शकता. तुम्ही तुमच्याकडे मोबाईल असतो त्याच्यावरती तुम्ही एरोबिक्स करू शकता, डान्स करू शकता. म्हणजे घरच्या घरी तुम्ही जास्त एक्सरसाइज, जिम हा प्रकार गरजेचा. आता तुम्ही मी तुम्हाला सांगेल की मी आजपर्यंत जिम वापरलेली नाही. एव्हरीथिंग घरच्या घरी तुम्ही करू शकता. त्यामुळं आता बरेच जण आपल्या मुंबईमध्ये तर सगळे मोठ्या हायराईजमध्ये राहतात. स्टेअर क्लाइम्बिंग करू शकता तुम्ही, जस्ट स्टेअर क्लाइम्बिंग. कुठे जायची गरज नाही, कुठे यायची गरज नाही. पण स्टार्ट करताना तुम्ही यू शुड स्टार्ट विथ 3 ते 4 मजले फक्त चढू शकता. दर आठवड्याला तुम्ही 2-2 मजले वाढवत राहा. तुम्ही 100-100 मजले चढू शकाल, पण ग्रॅज्युअली प्रोग्रेस करू शकता. आणि त्याला कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही. तुम्हाला जाण्यामध्ये 15-20 मिनिटं जात नाही, येण्यामध्ये 15-20 मिनिटं जात नाही. त्यामुळे घरच्या घरी एक्सरसाइज तुम्ही पूर्णपणे करू शकता आणि पूर्णपणे फिट राहू शकता. हा एक कम्प्लीट गैरसमज आहे की आपल्याला बाहेर जाता येत नाही किंवा आपण जिममध्ये जात नाही त्यामुळे आपल्याला एक्सरसाइज होत नाही. पूर्णपणे गैरसमज आहे. याला काहीही, तुम्ही पूर्ण ॲक्टिव्ह राहू शकता. एक नंतर जो 20% भाग आहे ते तुमचं खाणं पिणं किंवा तुमची डायटरी प्रिकॉशन्स. त्याच्यामध्ये बेसिकली काय फार काही मोठ्या गोष्टी नाही आहेत त्यामध्ये. ते हेल्दी डाएट आपण सिम्पल म्हणजे काय की एक तर डाएट कमी करायची गरज नाही, तुम्ही आहे तेवढं खाऊ शकता. कुठलाही बदल करायची गरज नसतो. फक्त काय लागतं तुम्हाला की ऑइलचं प्रमाण 1/2 लिटर किंवा अर्धा लिटर एका माणसाला एका महिन्याला, हे प्रमाण पाळणं आवश्यक आहे. याच्याने तुमचं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तुम्हाला असं कुठल्या मायनर किंवा फार निटिग्रिटीमध्ये जायची गरज नाही. तुम्ही फक्त एवढं पाळा की तुम्हाला महिन्याला एक माणूस आहे 1/2 लिटर, 4 माणसं आहेत घरामध्ये, 2 लिटर महिन्याला ऑइल पाळा. एवढंच महत्त्वाचं सगळ्यात. दुसरी गोष्ट ट्रान्स फॅटी ॲसिड ज्याला आपण म्हणतो की समजा बटर आहे किंवा डालडा आहे याचा वापर न करणे. पण तुम्ही गाईचं दूध घेऊ शकता, गाईचं तूप खाऊ शकता. आणि बेसिकली ग्रेन्स आपण म्हणतो की खाण्यामध्ये आपण मेनली 4 गोष्टी असतात की ग्रेन्स म्हणजे की बाजरीची भाकरी आहे, ज्वारीची आहे, नाचणीची आहे, अशा गोष्टी. नंतर तुमचे व्हेजिटेबल्स किंवा भाजी आणि फ्रूट्स आणि नट्स ह्याचा वापर करणे हे महत्त्वाचं. हे 20% भाग झाला. आणि बाकीचे राहिलेले 20% म्हणजे तुमचे मेडिसिन्स म्हणजे बेसिकली तुम्हाला डायबिटीस आहे किंवा हायपरटेन्शन आहे किंवा कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा काय,
त्याच्यासाठी जेवढ्या गोळ्या लागतात त्या गोळ्या घेणं आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला समजा शुगर आहे, तुमची शुगर नॉर्मल रेंजमध्ये नॉर्मल माणसासारखी तुमची शुगर आली पाहिजे. मग त्याच्यासाठी 2 गोळ्या लागतात, 4 गोळ्या लागतात, 8 गोळ्या लागतात, महत्वाचं नाही. बरोबर. ते जर तुम्ही नॉर्मल ठेवलं तर तुम्हाला डायबिटीस आहे समजा, तर डायबिटीस पासून काही धोका नाही, कारण तुमची नॉर्मल, तुमची शुगर नॉर्मल म्हणजे तुम्ही नॉर्मल माणसासारखी तुमची शुगर आहे. क्या बात. असं हे पाळणं एवढे सिंपल गोष्टी आहेत, काय फार मोठ्या गोष्टी नाही आहेत. बरोबर. म्हणजे थोडेसे आपण नियम पाळले तर नक्कीच आपण खरं तर ह्या सगळ्यापासून दूर राहू शकतो. मात्र बऱ्याचदा काही म्हणजे जे आजार आहेत किंवा काही विकार जे आहेत ते आपल्याला स्ट्रेसमुळे उद्भवतात, कारण की आज आपण पाहिलं तर वाढता ताणतणाव हा एक महत्वाचा खरं तर कारण ठरतंय आपल्या ह्या सगळ्या आजारांना. तर त्याबद्दल काय सांगाल? हो, ताणतणाव हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आता सध्या ह्या लॉकडाऊनमध्ये. तर इस्पेशली इस्पेशली तुम्ही बरेच जण एकटे आहेत, दॅट इज नंबर 1. आणि काही लोक आहेत पण पूर्णपणे घरात राहिल्यामुळे ते वेगळे ताणतणाव असतातच, कारण वर्क, तिथलं सगळं डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क, बरोबर, आणि मग सगळ्यांनाच जॉबचा स्ट्रेस, बाहेर न जाणे, कॉन्स्टंटली घरात राहणे, हे एकमेकाचे फ्रिक्शन्स पण वाढवतात. आणि त्यामुळं ह्या सगळ्या ताणतणावामध्ये आपण जगतो आहेत. तर त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. बदल काय करू शकतो आपण? बेसिकली मी नेहमी पेशंट्सना पण आणि सगळ्यांना सांगत असतो की अट्रॅक्शन आणि डिस्ट्रॅक्शन असे 2 प्रकार आपण वापरायचे असतात. त्यामुळे तुमचं वर्क अट्रॅक्शन आणि तुम्हाला ज्याच्यामुळे ताणतणाव येतो त्याच्यापासून डिस्ट्रॅक्शन, ह्या गोष्टी करायच्या. ह्या पण काय अवघड नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कामामध्ये बिझी ठेवणे स्वतःला, हा सगळ्यात मोठा स्ट्रेस रिलीव्हर आहे. तुम्ही जर रिकामा वेळ दिला तुमचा स्ट्रेस बिल्डअप व्हायला चालतो. त्यामुळे तुम्हाला कामात गुंतवून ठेवा. काम झालं, छंद, काहीतरी छंद पाळा, त्याच्यामध्ये गुंतवून ठेवा. बाकी काहीही करा तुम्ही, तुमचं मन नुसतं शांत आणि रिकामं नसलं पाहिजे. हा सगळ्यात स्ट्रेस बस्टर आहे. बरोबर. कारण त्याच्यामुळं बरेचशा गोष्टी टळतात. अगदी असं आहे. अशा काही गोष्टी पाळणे. आणि बेसिकली प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतंच, आपणच शोधायचं. त्याच्यावरती थोडा विचार करून शोधून त्या दृष्टीनं एक तर त्याला त्याच्यापासून डिस्ट्रॅक्ट होणे किंवा दुसऱ्या गोष्टीला अट्रॅक्ट होणे, हे आपोआप प्रॉब्लेम सॉल्व्ह करून. डॉक्टर, तुम्ही स्वतः हृदयविकार तज्ज्ञ आहात. आतापर्यंत तुम्ही अनेकांवरती शस्त्रक्रिया केलेली आहे, यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. मात्र या कोविडच्या काळामध्ये जे पेशंट्स तुमच्याकडे आले हार्टचे इश्यूज घेऊन, त्यांच्यावरती कशा पद्धतीने ट्रीटमेंट झाली आणि आत्ता ह्या काळामध्ये काही नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे का, त्याबद्दल काय सांगा? आता ह्या कोविडच्या काळामध्ये एकतर आम्ही वी आर ट्रू कोविड वॉरियर्स, कारण आम्ही माय क्लिनिक इज नेव्हर क्लोज्ड. म्हणजे मागच्या एप्रिलपासून आम्ही आमचं क्लिनिक ओपन होतं. सगळे प्रिकॉशन्स पाळून किंवा ज्याला आपण म्हणतो की डिस्टन्सिंग ठेवून, मास्क प्रत्येकाला वापरायला लावून आम्ही कधीच आमचं क्लिनिक बंद ठेवलेलं नाही. जे चेंबूरला आमचं क्लिनिक आहे ते. आणि इमर्जन्सी आम्ही कधी बंद ठेवली. म्हणजे कुठलाही पेशंट आज इमर्जन्सीने आला, हार्ट अटॅकने आला, तरी तो कोविड ची टेस्ट करून आम्ही उपचार केलेत, किंवा कोविड पॉझिटिव्ह असताना सुद्धा आम्ही त्याच्यावर अँजिओप्लास्टी केली. हो, PPE किट घालून आम्ही तेवढी रिस्क घेतली आहे पेशंटसाठी. तर त्यामुळे आम्ही कितीतरी कोविड पॉझिटिव्ह पेशंटची अँजिओप्लास्टी केल्या. कोविड पॉझिटिव्ह जेव्हापासून कोविड चालू झालेला आहे तेव्हापासून खूप यंगस्टर्स लोकांना 27 वर्ष, 25 वर्ष, 35-40 ह्याच्यामध्ये हार्ट अटॅक, अनंत हार्ट अटॅक बघितलेत मी. प्रचंड हार्ट अटॅक बघितलेत त्यांना. आणि त्यांच्या हे क्लॉट्स तयार झाल्यामुळं, आणि त्यालाही आम्ही यशस्वीरित्या म्हणजे टचवूड अजूनपर्यंत टेबलवर आमच्या कोणाची डेथ झालेली नाही. खूप. आणि आम्ही सगळं हाताच्या धमनीमधनं करत असल्यामुळं पेशंट्स दुसऱ्या दिवशी तर आम्हाला कधी घरी पाठवता असं विचारत असतात. पण आम्ही भरपूर हार्ट अटॅक बघितले कोविडमुळं. जास्त इन्फ्लमेशन झालेले, जास्त ज्यांचे ब्लॉकेजेस आहेत ते फुटलेले आणि त्यांना अटॅक आलेले बघितले. अशा गोष्टी बऱ्याच बघितल्या. पण व्हॉट आय ऑब्झर्व की तुमची ज्या पेशंट्सना किंवा जे लोक आहेत ज्यांची एक्सरसाइज लेवल खूप चांगली होती त्यांना कमी त्रास झालेला आहे. त्यामुळं नेहमी मी स्ट्रेस करतो कोणाला की कोविडमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही एक्सरसाइज आहे. जर तुम्ही 45 मिनिटं गुड लेवल ऑफ एक्सरसाइज ठेवली तर तुमचा बराचसा त्रास टळतो. काय होतं की इन्फेक्शन सगळ्यांना होऊ शकतं, बरोबर आहे, सगळीकडे कोविड पसरलेला आहे, पण तो तुमच्या शरीरामध्ये जायला पाहिजे आणि तो तुम्हाला त्याने अफेक्ट केलं पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्हाला ते न व्हावं ह्यासाठी जी प्रतिकार शक्ती आहे ही एक्सरसाइजनी येते.
त्यामुळे तुम्ही आता आम्ही एप्रिलपासून आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही पेशंट बघतोय. रोज आम्ही कमीत कमी 5 ते 10 कोविड पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात येतो. बापरे. त्यांच्यामध्ये आम्ही जाऊन राऊंड्स घेतो, ICCU मध्ये जाऊन आम्ही पेशंट्स बघतो. पण टचवूड आम्ही अजूनही कोविड पॉझिटिव्ह झालो नाही. व्हॅक्सिन घेतले आम्ही. का? कारण आमची एक्सरसाइज लेवल आम्ही स्ट्रॉंग ठेवली. त्यामुळं ते फार महत्त्वाचं आहे. तुमचा प्रतिकारशक्ती वाढवणे तुमची ही फार महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाने पाळली पाहिजे. बरोबर. आणि मला वाटतं की ही रोगप्रतिकार शक्ती केव्हा वाढू शकते तेव्हा आपण योग्य पद्धतीने आपला आहार त्याचबरोबर व्यायाम ठेवलं तरच आपण हे सगळं पाळू शकतो आणि आपण कोविड पासून दूर राहू शकतो. आणि अर्थातच आपले इतरही काही जे आजार विकार आपण पाहतोय, डायबिटीज असेल किंवा हृदयविकार असेल, ह्याच्यापासून पण आपण दूर राहू शकतो. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथे सांगतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.